आपल्या समाजात असं म्हणलं जातं की मर्द को दर्द नहीं होता है। नंबर 2, इम्पोटेन्सी, नपुसकता। नपुसकतेचं देखील कारण माइंडमध्ये खूप जास्त आहे। नमस्कार, डिजिटॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राज सर, जे आपल्याला आज लैंगिक समस्या याच्याबद्दल गाईड करणार आहेत। हा एक खरं तर खूपच संवेदनशील टॉपिक आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या लैंगिक समस्यांवर होमिओपॅथिक असे उपाय काय आहेत। तर चला भेटूया राज सरांना। नमस्कार मित्रांनो, आपण जीवन जगतो आणि आपण जीवन जगण्यासाठी आपल्याला 3 मूलभूत गरजा असतात। काय सांगावं? अन्न, वस्त्र, निवारा। बट every animal that comes to this land has to do one function. जो कुठलाही जीव या धर्तीवर आला आहे त्याचं एक मूलभूत चौथं फंक्शन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन। मित्रांनो, रिप्रोडक्शन इज अन एसेन्शियल थिंग ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम। प्रत्येक जीवाला रिप्रोडक्शन हे एसेन्शियल आहे, कारण त्यानेच चराचर सृष्टी चालणार आणि त्यासाठी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये जर काही अडचणी येत असतील त्याच समस्या आपण होमिओपॅथीद्वारे संपूर्णतः बरे करतो। तर आज आपण या टॉपिकला डिटेलमध्ये बघणार आहोत। सर, तर लैंगिक समस्या या पुरुष आणि स्त्री दोघांनाही असतात। तर यामध्ये जर पुरुषांबद्दल बोलायला गेलं तर त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांचं शरीर नीट नसतं, तर त्या पुरुषांच्या लैंगिक समस्या लपवून का ठेवल्या जातात? मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय। काय असतं बघा की आपल्या समाजात असं म्हणलं जातं की मर्द को दर्द नहीं होता है। ऐकलं असेल तुम्ही। काय असतं बघा की पुरुषा बाहेरून असा एक डोंगरा, एक पहाड सारखा दिसतो, जो पहाड कधी ढासळणार नाही, पण तोच पुरुष आतून अगदी नरम असतो। पण काय होऊन जातं की अशा काही समस्या असतात की जो कधी तो खुलून कोणाला सांगू शकत नाही। तो स्वतःच्या पत्नीला सांगू शकत नाही, त्याच्या मैत्रिणीला सांगू शकत नाही, त्याच्या मित्राला देखील तो सांगू शकत नाही, कारण त्याला वाटतं मी जर माझी कमजोरी दाखवली तर माझं जे पहाड सारखं रूप बाहेरून दिसतं ते ढासळून जाईल, म्हणून तो कोणासमोर व्यक्तच होत नाही आणि तो त्रास तो सहन करत राहतो। तो त्रास सहन करत करत त्याची रिलेशनशिप स्पॉइल व्हायला लागते, कधी कधी त्याचं लग्न स्पॉइल व्हायला लागतं, कधी कधी डायव्होर्स पर्यंत गोष्टी जातात आणि कधी कधी तो स्वतः डिप्रेशन जाऊन सुसाइडल थॉट्स देखील येतात। तर अशी ही गंभीर समस्या आहे। याच्याकडे औषधांनी होमिओपॅथी एक भरपूर बढिया त्या माणसाला उपचार देऊ शकते आणि पूर्णपणे त्याचा तो कुठल्याही लैंगिक समस्या असो होमिओपॅथीने संपूर्ण बऱ्या होऊ शकते। तर सर, लैंगिक समस्यांचे कोणते प्रकार असतात? लैंगिक समस्या पुरुषांमध्ये असतात, महिलांमध्ये असतात। आधी मी काय करतो, महिलांच्या समस्या असतात। महिलांमध्ये काय असतं, डिस्पॅरियुनिया म्हणतात। डिस्पॅरियुनिया म्हणजे काय असतं की स्पेसिफिक फक्त क्रिया करताना ज्या महिलांना खूप जास्त त्रास होतो त्याला डिस्पॅरियुनिया। नंतर महिलांमध्ये समस्या असते की झिरो लिबिडो। झिरो लिबिडो म्हणजे बिलकुलच इच्छा नसते, अशी झिरो लिबिडो साठी देखील होमिओपॅथीमध्ये औषधे आहेत। नंतर तिसरं आहे की एक्झॅजरेटेड लिबिडो, म्हणजे जास्त इच्छा असणे, तर या जास्त याच्यासाठी देखील औषधे आहेत। नंतर महिलांमध्ये प्रश्न असतात की काही महिला मॅरेज करत नाहीत बिकॉज दे हॅव फिअर अबाउट दॅट ॲक्टिव्हिटी, की त्या क्रियेबद्दलच त्या महिलेला इतकी भीती असते, इतका न्यूनगंड असतो की ती लग्न सुद्धा टाळते। हा एक खूप मोठा विषय आहे महिलांसाठी। आणि शेवटचा जो प्रॉब्लेम आहे महिलांमध्ये, शेवटचा जो प्रॉब्लेम असतो तो असतो की जर एखाद्या वेळेस लहानपणी वगैरे अब्यूजची जर हिस्ट्री असेल, त्या अब्यूजच्या हिस्ट्रीमुळे एक ट्रॉमा असतो आणि तो ट्रॉमा मनामध्ये इतका झालेला असतो की शी कॅन नॉट गो इन टू दॅट ॲक्टिव्हिटी। ती भावना जरी तिने मनामध्ये आणलं की तिच्या मनामध्ये तो ट्रॉमा येतो, ती भीती येते आणि म्हणून ती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कधीच जात नाही। किंवा मग बॅक रिलेशनशिपचा जो प्रॉब्लेम असतो कधी कधी त्याच्यामुळे पण महिलांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर हे झाले महिलांचे प्रॉब्लेमचे प्रकार। तर आता काय करूया आपण, पुरुषांमध्ये काय काय अडचणी असतात त्या बघू। नंबर 1 आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन। इरेक्टाईल डिस्फंक्शन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण ईडी बोलतो। ईडी हा तुम्हाला युवक अवस्थेपासून देखील 20 वर्ष असेल त्याचं वय त्यावेळेस पण बघायला भेटतो आणि अगदी 70-80च्या वयापर्यंत देखील हा प्रॉब्लेम बघायला भेटू शकतो। नेक्स्ट प्रॉब्लेम असतो प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन। तर हा देखील प्रॉब्लेम अनेक पुरुष फेस करतात आणि त्याला ते म्हणतात की सर टायमिंग नाहीये, असे प्रॉब्लेम्स फेस करतात आणि त्या प्रॉब्लेम्सनी त्यांचं वैवाहिक जीवन, त्यांचं रिलेशनशिप हे सगळंच्या सगळं खूप मोठ्या अडचणीमध्ये जातं आणि ते कोणाशी शेअर देखील करतात। तिसरा प्रॉब्लेम आहे
की आजकालची यंग पिढी जी आहे, यंग पिढीमध्ये प्रॉब्लेम असतो की काहीतरी चित्रफिती ते बघतात, व्हिडिओज बघतात, फोटोज बघतात आणि त्यामुळे एक सेल्फ ग्रॅटिफिकेशनची त्यांना सवय लागते की ज्याला आपण हस्तमैथुन मराठीमध्ये बोलतो, मॅस्टरबेशन बोलतो. एक्सेस ऑफ ऍक्टिव्हिटी अशी असते आणि त्या प्रॉब्लेममुळे ते नॅचरल ऍक्टिव्हिटीमध्ये कधी जाऊ शकतो. हा एक आजच्या पिढीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन होमिओपॅथी औषधामध्ये 100% आहे. आणि चौथा आणि आणखी मेन प्रॉब्लेम जो आहे तो मेल्समध्ये आहे ऑलिगोस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया म्हणजे काय होतं की स्पर्म काउंट कमी होतो आणि अनेक पुरुषांमध्ये अजून ऑलिगोस्पर्मियाचे अनेक कारणं असू शकतात. स्ट्रेस असू शकतो, त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल असू शकते, त्यांचे ॲडिक्शन्स असू शकतात किंवा काही व्हेरिकोसिल म्हणजे इंजुरी झाली असतील ते असू शकतं. अशा अनेक कारणामुळे ऑलिगोस्पर्मिया आणि काही पुरुषांमध्ये अजूस्पर्मिया असतो. अजूस्पर्मिया म्हणजे झिरो स्पर्म. तर अजूसाठी पण होमिओपॅथीमध्ये औषधे, कमी ऑलिगो याच्यासाठी पण होमिओपॅथीमध्ये भरपूर छान औषध आहे. सर, तर अर्ली डिस्चार्ज आणि नपुसकता याचे फक्त फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत की याचं मनाशी पण काही रिलेशन आहे? ह्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये या गोष्टी कशा समजतात? मॅडम, काय आहे लक्षात घ्या की आपण बघत असतो की फक्त प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्याला आपण म्हणतो शीघ्रपतन किंवा नपुसकता ज्याला आपण म्हणतो इम्पोर्टन्सी, तर दीज आर नॉट ओनली फिजिकल प्रॉब्लेम्स बट दे हॅव अ डीप डाऊन मेंटल इश्यू इनसाइड. म्हणजे काय, नंबर एक असतं काही पुरुषांमध्ये खूप लो कॉन्फिडन्स असतो. ओके, तो लो कॉन्फिडन्स देखील अँटिसिपेटरी अँझायटी तयार करतो आणि अँटिसिपेटरी अँझायटीमुळं त्यांना तसा शीघ्रपतनचा प्रॉब्लेम होतो म्हणजे अर्ली डिस्चार्ज. सोबतच दुसऱ्या साईडला काही पुरुष खूप हरीड असतात, वरीड असतात, इम्पल्सिव्ह असतात. खूप जास्त इम्पल्सिव्ह हरीडनेस असल्यामुळं ते त्या क्रियेमध्ये देखील दे आर हरीड अँड इम्पल्सिव्ह, म्हणून त्यांना शीघ्रपतनचा त्रास होतो. नंबर 2, इम्पोर्टन्सी, नपुसकता. नपुसकतेचं देखील कारण माइंडमध्ये खूप जास्त आहे. जसं की काही पुरुषांमध्ये लहानपणापासून त्यांच्यावर खूप डॉमिनेशनची हिस्ट्री असते. त्या डॉमिनेशनच्या हिस्ट्रीमुळं ते स्वतःला इतकं लो कॉन्फिडंट फील करतात, त्या लो कॉन्फिडन्समुळं ते ही लैंगिक समस्या भोगत असतात इम्पोर्टन्सीची. म्हणूनच इम्पोर्टन्सी आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन याचं एक मनाशी देखील खूप मोठं नातं आहे. एक झालं. आता मी तुम्हाला दुसरा भाग सांगतो जो आहे फिजिकल नातं. काय मॅडम की फिजिकलमध्ये ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल या सगळ्यांचंच नातं प्रीमॅच्युअर एज्युकेशन आणि इम्पोर्टन्सी. एखाद्याचं जर ब्लड प्रेशर अनकंट्रोल असेल तरी त्याला हा त्रास होऊ शकतो. ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढलंय त्याला हा त्रास होऊ शकतो. ज्याचं बीपी, ज्याचं शुगर कंट्रोल नाहीये, डायबिटीज मध्ये तर हमखास ही प्रॉब्लेम सगळे डायबेटिक पेशंट फेस करतात. त्याच्यानंतर काही वयस्क लोक असतात ज्यांना प्रोस्टेटचा त्रास होतो, त्यांना देखील हा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच होमिओपॅथीमध्ये काय केलं जातं, जर त्याचा फिजिकल प्रॉब्लेममुळे असेल, डायबिटीजमुळे असेल, बीपीमुळे असेल, कोलेस्ट्रॉलमुळे असेल, तर त्या बीपीला पण आम्ही औषध देतो म्हणजे त्याचं इम्पोर्टन्सीला काम होतं. त्या शुगरला आम्ही कंट्रोल करतो म्हणजे त्यांचं इम्पोर्टन्सीचं काम करतो आणि त्याचं कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम करतो म्हणजे त्याचं इम्पोर्टन्सी प्रीमॅच्युअर. तर फिजिकल कारणं पण बघावी लागतात, सोबतच त्याचं मनोधैर्य, त्याच्या मनाची स्थिती, मानसिक संतुलन हे ऍडजस्ट करून मगच ते फिजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर सर, नवविवाहित मुलं जी असतात तर त्यांना चिंता असते की त्यांचं लग्न मोडेल का या शारीरिक समस्यांमुळे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? मॅडम, काय असतं की जेव्हाही एका पुरुषाचं किंवा एका स्त्रीचं लग्न होतं तर ते एका नवीन रोलमध्ये जात असतात. जसं की बघा, एक शाळेमध्ये एक मुलगा गेला, शाळेमध्ये तो ज्यावेळेस जातो आणि परीक्षेचा त्याने अभ्यास केला असतो पण तरी पण पेपर देताना त्याला भीती वाटते ना, तर अशाच प्रकारची भीती, दॅट इज कॉल्ड एज अँटिसिपेटरी अँझायटी, दॅट इज व्हेरी व्हेरी कॉमन. पण लोक ही भीती बाळगत राहतात आणि त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की माझं लग्न मोडतं काय. म्हणूनच घाबरायची गरज नाही. जसे होमिओपॅथीमध्ये परीक्षेच्या भीतीसाठी औषध आहे, तसंच होमिओपॅथीमध्ये या लग्नाच्या नंतरची जी प्रक्रिया आहे त्याची जी भीती आहे त्याच्यासाठी पण अनेक औषधं आहेत. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुमच्या मनातली भीती चालल्या जाईल, तुमच्या शरीराचं पण काम चांगलं होईल आणि त्यानंतर तुमचं मन, बुद्धी, शरीर एकत्र होऊन तुमच्या सर्वांगीण शरीराचे सर्वच लैंगिक समस्येचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर सर, बऱ्याच पुरुषांना मॅस्टरबेशन, गिल्ट किंवा व्हिडिओज बघण्याची सवय असते, तर यावर होमिओपॅथिकने तुम्ही कसं उपचार करता?
काय असतं ना, पुरुष आणि महिलांमध्ये पण असं असतं. आम्ही खूप पेशंट बघतो. तर काय होतं की त्यांना अनेक अशा सवयी लागून जातात. तुम्हाला उदाहरण देतो. काय असतं की आपण बघा, एकदा तुम्ही नवीन असता आणि तुम्ही सायकल चालवायला शिकता. तुम्ही सायकल चालवायला पहिल्यांदा जेव्हा चक्कर येते, बिना चाकाची सायकल चालवता, तेव्हा किती आनंद वाटतो. कसं वाटतं की पुन्हा ती चक्कर मारा. आणि त्यावेळेस जी चक्कर मारतात तुम्हाला आनंद का होतो माहिती का? तुमच्या शरीरामध्ये केमिकल सिक्रेट होतं, त्याला म्हणतात डोपामिन. आणि त्या डोपामिन क्रिएट्स दॅट टाइप ऑफ हॅपीनेस ड्राईव्ह इनसाइड यू. मग काय होऊन जातं की एकदा जर तुम्ही असे काही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला ते अननॅचरल डोपामिन सिक्रेट होतं आणि मग तुमच्या मनाला तशी सवय लागून जाते, त्याची लत लागून जाते, त्याची ऍडिक्शन होऊन जातं. सोबतच जेव्हा जेव्हा अशी क्रिया होते त्या पुरुषांमध्ये, त्या स्त्रियांमध्ये एक गिल्ट मनामध्ये राहतं की मी हे काय करतो. त्या गिल्टी भावनेमुळं सोबतच ऍडिक्शनमुळं त्यांचं शरीर इतकं वीक होऊन जातं, त्यांचं मन इतकं वीक होऊन जातं. शारीरिक विकनेस येतोच, मानसिक विकनेस येतो, लो कॉन्फिडन्स, साधे कामं करता येत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, कामामध्ये लक्ष लागत नाही, कामामध्ये परफॉर्मन्स होत नाही, कामामध्ये अपस्किलिंग होत नाही, बिझनेस फेलियर यायला लागतो, फायनान्शियल अप अँड डाऊन यायला लागतो. हे सगळं कशामुळे चाललंय? त्या ऍडिक्शनमुळे चाललंय, व्हिडिओजच्या आणि त्या गिल्टमुळे चाललंय. पण ह्या सगळ्यासाठी होमिओपॅथीमध्ये इतके छान औषध आहेत की जे काय करतात, तुमच्या या ऍडिक्शनला दूर करतात. सोबतच तुमच्या शरीरामध्ये जे कमी झालंय ड्यू टू बॅड इफेक्ट्स ऑफ मॅस्टरबेशन, आमच्याकडे औषधे आर्निका, आमच्याकडे औषधे ट्रिबुलोस्टेरिस्टिस. दिस हेल्प्स इन रिकव्हरिंग द बॉडीज प्रॉब्लेम कॉज्ड बाय ओव्हर मॅस्टरबेशन. शरीरामध्ये जे काही सगळं निघून गेलंय ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळं, ते सर्व भरून काढण्यासाठी होमिओपॅथीमध्ये अनेक ताकदवर औषधं आहेत. तुमचं ऍडिक्शनही स्टॉप होतं, तुमचं शरीर चांगलं होऊन जातं आणि तुम्ही नव्या जोमाने, नव्या ऊर्जाने पुन्हा स्वतःची सायकल चालवू शकता. तर सर, जे पुरुष असतात ते बाकी सर्व गोष्टीमध्ये चांगले असतात, पण एक पती म्हणून त्यांचं ते अस्तित्व हरवलेलं असतं. त्या टाइमला होमिओपॅथिकने त्यांना स्वतःकडे परत आणू शकतात का? येस. काय असतं की पुरुषांच्या ज्या समस्या आहेत त्या, आता आमच्याकडे काही पेशंट येतात, कधी मला आनंद होतो ज्यावेळेस एक हजबंड येतो त्याच्यासोबत वाईफ असते, तर कमीत कमी ती त्याला तिथपर्यंत आणण्यामध्ये तिने मदत केली. आणि आपल्याला अशा स्त्रिया पाहिजे आहेत की ज्या खरोखर बाबा हा प्रॉब्लेम असू शकतो. आता समजा माझं डोकं दुखतं, तर मी सांगितलं माझ्या बायकोला, अगं माझं डोकं दुखतंय. ती काय करणार? चला आपण डॉक्टरकडे जाऊ. घेऊन जाणार गेली. हाताला फ्रॅक्चर झालं, काय करणार? लगेच डॉक्टरकडे जा, आपण फ्रॅक्चरचं लावून घेऊ आणि असं पकडा हात तुम्ही 15 दिवस. काळजी घेणार ती, तुम्हाला दूध देणार, तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या देणार. पण जर काही प्रॉब्लेम झाला तर हा पुरुष पण तिला सांगत नाही आणि ती पण त्याला तितकाच सपोर्ट करत नाही, कारण तिला लाज वाटते की माझ्या पुरुषाचं बाहेर काही अपमान नाही व्हायला पाहिजे. पण बिलकुल घाबरू नका. ना स्त्रियांनी घाबरायचे ना पुरुषांनी घाबरायचे. एकमेकांना तुम्ही मदत केल्याशिवाय तुमचा संसार छान होणार नाही. आणि जो तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही फक्त डॉक्टरांना शेअर केला तर ते तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आणि होमिओपॅथी औषधामध्ये असे अनेक औषधं आहेत जे की फिमेलसाठी पण छान आहेत, मेलसाठी पण छान आहेत. त्यांच्या मानसिकतेला, सपोज पुरुषाला इम्पॉर्टन्स आहे, त्याला आम्ही औषध देतो, पण त्याच्यामुळे महिलेला जो सॅडनेस आलाय, जो डिप्रेशन आलाय, तिला पण त्या औषधाची गरज असते. दोघांची ट्रीटमेंट सोबत केल्यामुळे काय होतं की दोघांचे प्रॉब्लेम्स त्वरित सॉल्व्ह होतात अँड दे कॅन लीड अन हॅपी लाईफ. तर डॉक्टर, काही वेळेस रात्रीच्या टायमाला लैंगिकता सतावते आणि दिवसा म्हणजे गिल्टने भरलेला असतो माणूस, तर यावर होमिओपॅथिक माइंड बॉडी कॉन्फ्लिक्टवर कसं काम करतं? मॅम काय असतं लक्षात घ्या की प्रत्येक माणसाला 2 गोष्टी असतात. दिस इज कॉन्शियस माइंड अँड देर इज सबकॉन्शियस माइंड. तर जे काही तुमच्या कॉन्शियस मध्ये चाललंय ते सगळं तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जातं. तुम्हाला उदाहरण देऊ काय असतं बघा, की कधी तुम्हाला अचानक असं आठवतं, अरे मी ती चावी तिथे ठेवलेली, आठवतं. मग नंतर तुम्ही रस्त्याने गाडीवर चाललेला असतात, आठवतं, अरे आईने ते काम सांगितलं. सो दिस इज ऑल वर्क ऑफ युअर सबकॉन्शियस. हेच सबकॉन्शियस मध्ये काय होतं, जेव्हा दिवसा डे टाइम मध्ये सेक्शुअल थॉट जास्त येतात आणि ते जर सॅटिस्फाय नाही झाले तर ते कुठे जाणार? मागच्या कप्प्यामध्ये, सबकॉन्शियस मध्ये. सबकॉन्शियसचे 2च रस्ते, ड्रीम्स अँड फिअर्स. मग लगेच ते ड्रीम मध्ये रात्री तुम्हाला स्वप्नामध्ये तेच दिसणार आणि मग सबकॉन्शियसली तुमच्या बॉडीमध्ये ती प्रक्रिया होते आणि मग त्याला नाईटफॉल म्हटल्या जात. आणि मग अशा नाईटफॉलच्या प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक इलाज आहे. माझ्याकडे असे पेशंट येतात, तुम्हाला एक केस सांगतो की त्या मुलाचं वय होतं 25 आणि 25व्या वर्षी तो म्हणतोय, सर मला वीकली 4 टाइम्स नाईटफॉल होतो आणि त्यामुळे त्याचं मग
तुम्ही विचार करा, त्याला विकनेस किती येतोय, तो काम करू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, MBA करत होता ते पूर्ण व्हायना त्याच्याकडून. तर हे सगळंच्या सगळं त्या सबकॉन्शियस एक्सेस ऑफ डिझायरमुळे मग ते औषधांनी बरं होतं आणि त्याच्या शरीराला जी ताकद पाहिजे ती भेटते, नसांची कमजोरी कमी होते आणि तो नैसर्गिक जीवन जगू शकतो. डॉक्टर, तर काही पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये सप्रेस डिझायर असतं, तर ह्याचं होमिओपॅथिक मध्ये काय उत्तर असू शकतं? होमिओपॅथीमध्ये अनेक औषधं आहेत, ज्याच्यामध्ये असे औषधं आहेत की ज्या पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये सप्रेस डिझायर असते, म्हणजे त्यांना इच्छा असते पण ती इच्छा ते दाबतात आयुष्यभर. का? कारण ते कधी कधी त्यांना एक फॅसेट येतो, रिलिजियस फॅसेट असतो कधी कधी कोणाचा, कधी कधी कोणाला वाटतं दिस इज इमॉरल थिंग, आणि मग ते त्यांच्या नॅचरल इन्क्लायनेशन, नॅचरल डिझायर दाबतात आणि असे दाबल्यामुळे देखील शरीरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. पण ते नीट करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये अनेक औषधे, उदाहरण देतो एक स्टॅफिसेग्रिया नावाचं औषध, अशा लोकांना आम्ही देतो ज्यांच्या मनामध्ये एक्सेस ऑफ सेक्शुअल डिझायर आहे पण देर इज एक्सेस ऑफ मॅस्टरबेशन, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम झालेत, आता त्याच्यामध्ये हे औषध काम करतात. असे अनेक औषध आहेत. सर, तर बऱ्याच वेळा पुरुष या गोष्टी लपवतात, कोणाला सांगत नाही, त्यामुळे त्यांच्या नात्यांवर आणि लग्नावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर तुमच्याकडे असे कोणते कपल्स आलेले आहेत का की होमिओपॅथीच्या मदतीने तुम्ही त्यांचं नातं वाचवलेलं आहे? काय होतं मॅडम, बघा, फक्त पुरुष लाजतात असं नाही, स्त्रिया त्याच्यापेक्षा जास्त लाजतात. तुम्हाला एक केस सांगतो, मला आठवते. बरं, एक केस सांगतो. पेशंटचं वय होतं 40 आणि महिला पेशंट, एक मुलगी देखील आहे लग्नानंतर. पण काय झालं की, आणि खास करून लव्ह मॅरेज होतं, तर काय झालं, त्या पेशंटनी मला असं सांगितलं, सर मला संबंध बिलकुल करू वाटत नाही, माझा लव्ह मॅरेज आहे, मला एक बाळ देखील आहे, पण गेल्या 10 वर्षापासून माझं हे सगळं बळजबरीने चाललेलं आहे, मी तशीच जगत आहे. म्हणजे हे इतकं सिव्हिअर ऐकून मला देखील धक्का बसला. मला असं वाटलं यांना आता कुठलं औषध द्यावं. पण होमिओपॅथीमध्ये औषध असं देतात की त्यांचं कारण आम्हाला कळतं, त्या कारणानुसार आम्ही देतो. मग त्यांचं कारण असं होतं की तिला कधीतरी असं लहानपणी अब्यूजची हिस्ट्री होती, त्या अब्यूजची हिस्ट्री आणखी त्याच्या ट्रॉमा इतका जास्त होता की ते आता सुद्धा त्यांच्या डोक्यात तेच होतं. मग आम्ही त्या ट्रॉमासाठी औषध दिलं की त्यांचा हा त्रास नीट झाला, आणि हे उदाहरण यासाठी दिलं की अशा प्रकारे यांचं फॅमिली लाईफ इतकं छान होऊ शकतं. विचार करा, तो 10 वर्षाचा संसार आणि ते आता विचार चालू आहे मोडण्याचा, फक्त याच्यामुळं लव्ह मॅरेज होतं तरी सुद्धा मोडते. तर खूप मोठी अशा गंभीर समस्या असतात. होमिओपॅथीमध्ये बढिया औषधं आहेत, होऊन जातात नीट. तर सर, बऱ्याचदा पुरुष स्वतःला त्या गोष्टीसाठी ब्लेम करतात किंवा गोष्टी काही लपवतात, तर याच्यामुळे केस तुमची चालू होत नसेल की स्टार्ट कुठून करायचं, काय त्याला सल्ला द्यायचा. तर असं तुम्ही पुरुषांना असं पहिल्या भेटीत काय सांगता की जे ते तुमच्याकडे मनमोकळेपणाने सर्व गोष्टी सांगतात? सगळ्यात पहिलं काय सांगतो सांगू का, की बघा, तुम्ही माझ्याकडे आलेत ना आणि तुम्ही मला सगळं सांगितलं, तुम्ही तुमचं मन माझ्यासोबत हलकं केलं, समजून घ्या तुम्ही नीट झाले. कारण पहिलं औषध तुम्ही आज घेतलंय. कोणतं औषध आहे? तुम्ही स्वतःचं सगळं आणून टाकलंय, सगळं सांगितलंय, हे तुमच्यासाठी सगळ्यात पहिलं औषध. आणि बाकीचं सगळं मी आणि होमिओपॅथी औषधं बघून घेतो, याच्यात त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सर, तर तुम्ही सांगितलं की यावर एक होमिओपॅथिक उपचार सुद्धा आहे, तर ह्याच्यावर जे औषधं दिली जातात तर ती कोणत्या प्रकारची दिली जातात? मॅडम, होमिओपॅथीमध्ये ना अनेक औषधं, इरेक्टाईल डिस्फंक्शन जर कन्सिडर केलं, कमीत कमी 50 औषधं आहेत, ज्याच्यामध्ये असे पण औषधं आहेत. तुम्हाला उदाहरण देतो, असे पेशंट असतात सर, ते म्हणतात की मला जर मी फक्त माझ्या प्रेयसीचा फोन जरी आला तरी मला अर्ली डिस्चार्ज होईल. अनेक औषधं आहे, कोनियम नावाचं औषध, त्याच्यानंतर अनेक इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी औषधं आहे, स्टॅफिसेग्रिया आहे, योम्बिनामाइड, डायनियाना आहे, ट्रिबुलोस्टेरिस्टिस आहे, आर्निका आहे. तर त्या पेशंटची प्रकृती बघतो आम्ही. आता इतर जागी काय असतं की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणून हे औषध घेऊन जा असं असतं, पण आमच्याकडे तसं नाही. त्याचं इरेक्टाईल डिस्फंक्शन, त्या माणसाचं पेक्युलरिटी काय, त्याची इंडिव्हिज्युअलिटी काय, मग त्याचं कॉन्स्टिट्यूशन जज करून, त्याचं मन स्वभाव, त्याचे स्ट्रेसफुल इन्सिडेंट्स, त्याची भीती, त्याचे स्वप्न कन्सिडर करून मगच आम्ही एक औषध देतो. आणि मग त्याचं ते इरेक्टाईल डिस्फंक्शन असो, इम्पोटेन्सी असो, मॅस्टरबेशनचे साईड इफेक्ट असो, अजोस्पर्मिया असो, ऑलिगोस्पर्मिया असो, या सगळ्यांसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक औषधं आहेत. सर, या औषधांचा काही साईड इफेक्ट होतो का? मॅडम, खूपच छान प्रश्न विचारला. काय असतं की होमिओपॅथी औषध हे मुळापासून काम करतात आणि आम्ही जे औषध देतो त्या माणसाचं रूट कॉज अनालिसिस करून आम्ही औषध देत असतो. यामध्ये होतं असं की आम्ही आज औषध दिलं, आजच त्यांचा लगेच स्टॅमिना वाढला, आजच्या दिवशी पुरता स्टॅमिना वाढला, असं मुळीच नाही. मुळात आमच्या औषधांनी फरक पडायलाच 15 दिवस लागतो, महिन्यांनी तो फरक चालू होतो.
आणि तो फरक आम्ही काय करतो की त्याची जी बॉडी नैसर्गिक आधी होती तशीच ती बॉडी बनवतो, की नंतर त्याला आमच्या औषधाची गरजच पडली नाही पाहिजे, नंतर कोणत्याच औषधाची गरज नाही पडली पाहिजे आणि नैसर्गिक त्याचं फंक्शन चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी हे औषधी असतात. सर, तर औषधे बंद केल्यानंतर त्या औषधींचा फरक पडणं बंद होऊन जातं का? मॅडम, बिलकुलच नाही. होमिओपॅथीमध्ये मुळासकट उपचार होतो याचा अर्थच असा आहे, आम्ही साधारण फरक दिसायला महिनाभरात चालू होतो, 2 ते 3 महिन्यात छान फरक पडतो, 5-6 महिन्यामध्ये पेशंटचा त्रास पूर्णपणे बरा होऊन जातो आणि नंतर त्याला तो त्रास होतच नाही. कधी होणार? जर पुन्हा 2-4 वर्षांनी त्यांनी तितकं टेन्शन घेतलं तर त्याला तसं होणारच. आता तुमचा हात फ्रॅक्चर झालाय आणि तुम्ही 2 वर्षांनी त्यांनी जर पुन्हा 10 किलोची बादली उचलली तर काय होणार आहे? होणारच आहे. म्हणून तेव्हा पुन्हा औषधाची गरज पडेल. पुन्हा घेणे, 4-5 महिन्यात ओके होणे, 2-4 वर्ष गाडी छान चालवते. सर, जर त्यांना इतर कोणता आजार असेल तर त्या आजारांमध्ये सुद्धा हे होऊ शकतं का? येस, मी आधी पण सांगितलंय. काय असतं, डायबेटीज म्हणा, बीपी म्हणा, थायरॉइड म्हणा, शुगर म्हणा, प्रोस्टेट म्हणा, कोलेस्ट्रॉल म्हणा किंवा इतर काहीही ऑटोइम्युन आजार. आणि हा आणखी एक गोष्ट, जो सगळ्यात मोठा आजार आहे, कुठला आहे सांगू का? ॲडिक्शन. ॲडिक्शन हा इतका मोठा आजार आहे. त्या आजारामुळे जो स्मोकिंग करतो, जो अल्कोहोल घेतो, जो टोबॅको ॲडिक्शन आहे, सगळ्या ॲडिक्शनच्या लोकांमध्ये लैंगिक समस्या येणारच, त्या येतातच. देर इज अ स्ट्रॉंग रिझन बिहाइंड इट. कारण ॲडिक्शन्समुळं तुमचे नॅचरल डोपामिन, एंडॉर्फिन्स जे सिक्रेट व्हायचे ते कमी होऊन जातात, नंबर 1. नंबर 2, तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढून जातं. नंबर 3, तुमच्या धमन्यातलं अथेरोस्क्लेरोसिस होतं, आर्टेरिओस्क्लेरोसिस होतं. त्या धमन्या कडक होऊन जातात, म्हणून जितकं रक्तप्रवाह शरीरामध्ये व्हायचा तो होत नाही आणि म्हणून लैंगिक शिथिलता 100% येतेच. म्हणून ॲडिक्शन सोडलं तर तुमचा त्रास 100% सॉल्व्ह होऊ शकतो. सर, तर हा आजार होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? प्रत्येक माणसाचं लैंगिक फंक्शन चांगलं असण्यासाठी त्यांनी काही गोष्टी करणे, कारण सेक्शुअल फंक्शन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मेनी नॅचरल फिजिओलॉजिकल थिंग्स. नंबर 1, त्याचं मन स्थिर राहणे, मनामध्ये कुठलाही स्ट्रेस नसणे. नंबर 2, त्याचं बॉडीचे सगळे पॅरामीटर चांगले असणे, शुगर, बीपी, थायरॉइड हे सगळं चांगले असणे, त्यासाठी त्याला रोज व्यायाम करावा लागेल. नंबर 3, त्याची झोप चांगली असणे. ज्या मनुष्याची झोप 8 तास होत नाही त्याच्या सेक्शुअल फंक्शनवर त्रास होणार. तर हे सगळेच पॅरामीटर कन्सिडर करून एक फंक्शन असतं, ते काही फक्त एक फंक्शन नाहीये. म्हणून कुठल्या जरी पॅरामीटर मध्ये डिस्टर्बन्स असला की त्याला त्या फंक्शन मध्ये डिस्टर्बन्स नक्की होणारच. सर, तर जे लोक खरंच घाबरतातच आणि ते सांगूच शकत नाही या सर्व गोष्टी, तर त्यांसाठी असं काही घरगुती उपाय आहेत का? काय बघा, की तुम्ही म्हणले सर मुझको घोडे के जैसा ताकद दिला, तो एक उपाय सांगतो, त्यांनी तुमची ताकद 100% वाढणार. काय उपाय? काय करायचंय? 2 चमचे गहू घ्यायचे आणि त्याला अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये भिजू घालायचे. 4-5 दिवसामध्ये ते गहू अंकुरित झाले पाहिजे, त्याला मोड आले पाहिजे आणि मग 4 दिवसांनी तुम्हाला ते गहू चावून खायचे. असे मोड आलेले गहू जर तुम्ही 20 ते 21 दिवस खाल्ले तर तुमच्या शरीरातली ताकद दुप्पट होणार, गॅरंटीड. दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. नंबर 1. नंबर 2, प्रत्येक गोष्टी घरगुती इलाजाने होत नाही. होमिओपॅथी उपचार आमच्याशी तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता. ज्यांना वाटतं दवाखाना लांब आहे त्यांनी ऑनलाईन घ्या. आमचं भारतभर आंतरराष्ट्रीय देखील औषधी जातात, पोस्टाने घरपोच तुमच्या औषधं 8 दिवसात येतील. व्हिडिओ कॉल केला जातो, तुमचे सगळे ब्लड रिपोर्टचा अभ्यास केला जातो, मग तुमच्याशी डिटेल अर्धा-1 तास चर्चा करण्यात येते. नंतरच तुमचे औषधं इंडिव्हिज्युअलाइज कस्टमाइज मेडिसिन आम्ही बनवतो, ते तुम्हाला पाठवतो आणि त्यांनी 15 दिवस महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट द्यायला चालू होतो. 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही सर्व तुमच्या प्रॉब्लेम्सचा नायनाट होऊ शकतो आमच्या होमिओपॅथी ट्रीटमेंटद्वारे. थँक्यू सो मच राज सर, आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना इतकं चांगलं गाईड केलं, लैंगिक समस्यांबद्दल इतकं बोललात आणि त्यांना काय उपाय असू शकतात किंवा त्यांनी काय उपचार घ्यावे याबद्दल तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच सर.